आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, प्रल्हाद जोशी यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे। प्रल्हाद जोशी देशाचे नवे शिक्षण मंत्री असणार आहेत। धर्मेंद्र प्रधानांनंतर प्रल्हाद जोशी हे शिक्षण मंत्री असणार आहेत। त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि आता त्यांनी आपला पदभार देखील स्वीकारलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर शिक्षण मंत्री पद हे प्रल्हाद जोशी यांना देण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर आता शिक्षण मंत्री ही जबाबदारी असणार आहे। देशाचे ते नवे शिक्षण मंत्री असतील। त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। प्रल्हाद जोशी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छाही दिलेल्या होत्या। यावर संजय राऊतांनी टीका देखील केलेली होती। प्रल्हाद जोशींना नीट या शब्दाचा अर्थ काय हे देखील विचारा असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका केलेली होती। सोबतच त्यांना खोचकपणे शुभेच्छा देखील दिलेल्या होत्या। आणि आता या प्रल्हाद जोशी यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे। ते आता देशाचे नवे शिक्षण मंत्री असणार आहेत। हा तात्पुरत्या स्वरूपातला खरं तर पदभार आहे, काही काळापुरता पदभार असणार आहे। ज्यावेळेस मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळेस कायमस्वरूपी कोणत्या मंत्र्याकडे हा पदभार दिला जातोय, शिक्षण मंत्रीपद दिलं जाते हे पाहावं लागणार आहे। मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर ही जबाबदारी आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे असणार आहे। तर यावर संजय राऊतांनी काय भाष्य केलेलं होतं पाहूयात। आता नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत, तो म्हणजे कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ आहे। त्यांना विचारा नीट म्हणजे काय। आता नवीन शिक्षण मंत्री आलेले आहेत, तो म्हणजे कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणण्याची वेळ आहे। त्यांना विचारा नीट म्हणजे काय। प्रल्हाद जोशी एक टेम्पररी एजुकेशन मिनिस्टर है। प्रल्हाद जोशी ये ज़्यादा से ज़्यादा अच्छे कोयला मंत्री हो सकते हैं। कोयला मंत्री पहले भी काम किया है, कोयला मंत्री। अब कोयला मंत्री एजुकेशन मिनिस्टर बन गया। मुझे लगता है टेम्पररी है। एजुकेशन मिनिस्टर की सर्च और रिसर्च सरकार में चल रही है।